सदेव म्हात्रे याची जागा अशाच पद्धतीने बळकावली गेली, पण पोलिसांना हाताशी धरून आणि नागेश सदेव म्हात्रेचं राहतं घर तोडण्यात आलं. आता ही मालकीची जागा आहे, या मालकीच्या जागेमध्ये बघा आता कशा पद्धतीने आता वन विभागाचे अधिकारी इथं आलेले आहेत. आपण त्यांना बोलून घेतलेलं आहे तर वन विभागाचे अधिकारी आले, त्यांनी सांगितलं की फॉरेस्टची जागा आहे. मग फॉरेस्टची जागा तुमची जर आहे तर फॉरेस्टच्या जागेमध्ये जर तुम्ही या गावामध्ये फॉरेस्टचा एक अधिकारी दिलेला आहे, एक सिक्युरिटी गार्ड म्हणून एक इथं दिलेला आहे, तो सिक्युरिटी गार्ड इथं मग काय करतो, जर इथे हा जो विषय चालू आहे तर त्या सिक्युरिटी गार्डनी इथं लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही त्याला पेमेंट देऊन कशासाठी इथं ठेवलेलं आहे किंवा बाबा इथं आमच्या फॉरेस्टच्या जमिनीमध्ये जो काही अतिक्रमण चालू असतो तो अतिक्रमण तू थांबवायचा, तू बघायचं आणि आम्ही जे मुख्य अधिकारी आहेत आम्हाला तुला फोन करून सांगायचंय. पण आता विषय इथे कसा होतोय का फॉरेस्टचेच अधिकारी काय यांच्याशी मिळलेले आहेत का, हा आता प्रश्न इथं उद्भवतो. मी हे सर्व विषय आहेत ना पोलीस टाइम्समध्ये हे सर्व सांगणार आहे, पोलीस टाइम्सच्या पत्रामध्ये आपण याचं नमूद करणार आहे आणि पोलीस टाइममध्ये हे दिल्यानंतर वन विभागाचे जे मुख्य अधिकारी आहेत आम्ही त्यांनाही हे पत्र देऊन आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहे मी. का इथे आता बऱ्याचशा ठिकाणी फॉरेस्टच्या जागेमध्ये काय झालेले का मोठे मोठे टावर बांधण्यात आलेले आहेत आणि जिथून बघा एखाद्याला घर बांधू शकता तुम्ही फॉरेस्टच्या जागेमध्ये, फॉरेस्ट त्याच्याबद्दल तुम्हाला हे नाही करणार, पण तुम्ही फॉरेस्टच्या जागेमध्ये जर पैसा जर ज्याच्यापासून उत्पन्न येत आहे तर अशा गोष्टींच्या करताना तुम्ही जर हे करत असाल तर थोडंसं मग गडबडवालाच काम आहे. आता ही बघा वन विभागाच्या याच्याने ही जे काही झाडं तोडलेली आहेत, आता ही झाडं तोडली त्या टायमाला हे काय 2-3 मिनिटाचं काम नाहीये. आता हे झाड तोडलेला आहे, हा झाड तोडलेला आहे, ही झाडं तोडली त्या टायमाला अधिकारी कुठे होते. म्हणजे हा बराचसा विषय असा आहे का कमजोर लोकांना दबावाखाली आणायचं, कोणाची तरी धमकी दाखवायची, कुठला तरी मोठा नेता आहे त्या नेत्याचं काहीतरी नाव सांगायचं, मग ती माणसं तिथं घाबरतील. अशा या पद्धतीने हे सर्व काम चालू आहे. आता तुम्ही बघू शकता का पाईपलाईनचा हा जो काही कठोर आहे पाईपलाईनचा आहे बघा, यांनी या पद्धतीने जर भरणी केली त्या भरणीच्या बाजूने बघा कशा पद्धतीने हे सर्व केलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे सर्व म्हणजे शेतकऱ्याला जर पायवाट पाहिजे आहे तर पायवाट देण्यासाठी कोणी तयार नसतो, पण एका विकसकाला जर रस्ता पाहिजे त्याची गाडी त्याच्या प्रोजेक्ट पर्यंत गेली पाहिजे तर त्याच्या करताना किती टाटाटोप गावातल्या गावात आपल्या भाऊबंधांमध्ये आपल्यामध्ये वाद करायचा, आपले डोकी फोडून घ्यायची आणि कुठेतरी स्वतःचं नुकसान